हॅलो स्टुडंट, शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला आज आपण सेकंड व्हिडिओ बघतोय. आत्तापर्यंत शिवाजी महाराजांकडे 40 किल्ले आलेले होते. पुण्याच्या आसपासचे किल्ले घेत घेत त्यांनी जी सुरुवात केली होती तिथपासून आपण बघतोय. तर दक्षिण पश्चिमेकडे त्यांची आगेकूच चाललेली होती, पण त्यामध्ये काही बाधा पडलेल्या होत्या. जावळीचं जे राज्य होतं तिथलं चंद्रराव मोरे यांना काही शिवाजी महाराजांचं आधिपत्य मंजूर नव्हतं. त्यांनी शिवाजींना विरोध केला होता. शेवटी 1656मध्ये त्यांनी जावळीवर हल्ला केला. या दरम्यानच आदिलशहाचा मृत्यू झाला. शिवाजीचा विजय व आगेकूच बघून विजापूरची बडी बेगम खूपच घाबरली होती. त्यांनी शिवाजीला मारण्यासाठी अफजल खानला 10,000 सैनिक दिलेले होते आणि शिवाजीला मारण्याचं त्यांनी त्याला सुपारी दिलेली होती. अफजल खान जो आपल्या क्रौर्यासाठी खूप प्रसिद्ध होता. शिवाजीसमोर दहशत निर्माण करण्यासाठी ज्या वेळेला त्यांनी आगेकूच केली, त्यांनी अनेक मंदिरं पाडली, कारण की त्याला शिवाजीला उकसवायचं होतं. मंदिरे पाडली, अनेक निरपराध लोकांचे प्राण त्यांनी घेतलेले होते आणि असेच कर्म करत करत तो पुढे चाललेला होता. काहीही करून त्याला शिवाजीला शरण येण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी भाग पाडायचं होतं. शेवटी शिवाजींनी अफजल खानाला भेटायचे ठरवले. त्यांचा भेटीचा दिवस निश्चित झाला, पण शिवाजी पण धूर्त होते. त्यांनी अफजल खानाला भेटीचं ठरवलं होतं. त्यांना नीट माहिती होतं की अफजल खान त्यांच्या कंपॅरिझनमध्ये खूप धिप्पाड, उंच आणि ताकदवान आहे. मावळ्यांमधलाच एक सरदार होता की ज्याच्याबरोबर शिवाजींनी अफजल खानाच्या भेटीची तयारी केली, त्याच्याबरोबर कुस्ती केली आणि त्याच्यावरून शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या शक्तीची, त्याच्या उंचीची आणि स्वतःच्या शक्तीची कल्पना येत गेली. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा प्लॅन ठरवला आणि भेटीची तारीख निश्चित केली. भेटीला जाताना त्यांनी हातामध्ये वाघनखं घातलेली होती, कारण की दुसरं काही शस्त्र घेऊन जाणं की जे इझिली अफजल खानाला दिसू शकेल असं त्यांना ठेवता येणं शक्य नव्हतं. म्हणून हातात वाघनखं घालून त्यांनी अफजल खानाची भेट घेतली आणि बलाढ्य अफजल खानाच्या पोटामध्ये वाघनखं खुपसून त्याचे आतडे बाहेर काढले आणि अफजल खानाचा वध केला. स्वराज्यावर आलेलं हे एक खूप मोठं असं संकट होतं की जे शिवाजी महाराजांच्या चतुराईमुळे आणि त्यांच्या हिमतीमुळे त्यांनी दूर केलेलं होतं. तोपर्यंत औरंगजेबाने आपले वडील शहाजहान यांना कैद केलं होतं आणि दिल्लीच्या गादीवर त्यांनी कब्जा केलेला होता. आता त्याला दक्षिणेकडे आपलं साम्राज्य वाढवायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी काय केलं तर आपला मामा शाहिस्ते खान याला 1.5 लाख सैनिकांबरोबर दिले आणि शिवाजीला मारण्याचा त्याला हुकूम दिला की तू 1.5 लाख सैनिक बरोबर घेऊन जा, पण शिवाजीचा वध कर, कारण शिवाजीला मारल्याशिवाय दक्षिणेमध्ये त्याला स्वतःचं साम्राज्य वाढवता आलं नसतं. शाहिस्ते खान पण अफजल खानाप्रमाणेच खूप क्रूर होता आणि त्यांनी त्याच्या सैन्याच्या बळावर पुण्यामध्ये त्यांनी कब्जा केलेला होता आणि त्यांनी लाल महालामध्ये राहायला सुरुवात केली. शाहिस्ते खानामुळे शिवाजी महाराजांचे खूप नुकसान झाले होते. लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. त्यांनी लग्नातले जे वऱ्हाडी असतात अशा वऱ्हाड्यांच्या वेशामध्ये साधारण 400 मावळ्यांबरोबर त्याच्या लाल महालामध्ये त्यांनी घुसायचे ठरवले होते. ठरल्याप्रमाणे वाजत गाजत मिरवणूक निघाली आणि वऱ्हाडींच्या वेशामधले 400 सैनिक लाल महालामध्ये घुसले आणि त्यांनी शाहिस्ते खानावर जोरदार हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे
शाहिस्तेखान पुरता घाबरून गेला आणि स्वतःचा जीव राखत तो तिकडनं पळायला लागला. पण स्वतःला वाचवण्यात जरी तो यशस्वी झाला असला तरीसुद्धा पळता पळता शिवाजी महाराजांनी त्याच्यावर जो हल्ला केला त्याच्यामध्ये त्याचे 3 बोटं छाटली गेलीत. औरंगजेब या सगळ्यामुळे खूपच चवताळून उठलेला होता. शिवाजीला कसंही करून रोखायचं एवढं एकच त्याच्या डोक्यामध्ये चाललेलं असायचं. शिवाजीला रोखण्यासाठी त्याने आमीरचा राजा जयसिंगला शिवाजीशी युद्ध करायला पाठवलं. या युद्धामध्ये शिवाजींचा पराभव झाला. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर त्यांना पुरंदरचा तह पण या युद्धादरम्यान करावा लागला आणि त्याचबरोबर 4 लाख रुपये मुद्रासुद्धा दंड म्हणून त्यांना द्याव्या लागले. शिवाजींची घोडदौड काही प्रमाणामध्ये त्यामुळे थांबली होती. त्यांना त्यांचे 20 किल्लेसुद्धा औरंगजेबाला परत करावे लागले आणि त्यानंतर शिवाजीला त्यांच्या 9 वर्षाच्या मुलासह आग्र्याला बोलवण्यात आले. त्या ठिकाणी औरंगजेबाने धोक्याने त्यांना नजरकैदेमध्ये ठेवले. दिवस जात होते. शिवाजी विचार करत होते औरंगजेबाच्या कैदेतनं बाहेर कसं निघायचं. त्यातूनही बाहेर निघायची एक कल्पना त्यांनी आखली होती. त्या योजनेनुसार त्यांनी आजारपणाचं सोंग घेतलं आणि ते अंथरुणावर पडूनच राहायचे. लोकांना भेटणंसुद्धा त्यांनी कमी केलं होतं आणि आजारपणातनं मुक्ती मिळावी किंवा लवकर बरं वाटावं यासाठी दानधर्म करायची एक इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या इच्छेला मान देत त्यांनी सांगितल्यानुसार फळांच्या टोपल्या या ब्राह्मणांना दान करायच्या असं त्यांनी ठरवलं. ठरल्याप्रमाणे रोज काही टोपल्या फळं भरून त्यांच्या महालातनं बाहेर जायला लागल्या त्या किल्ल्यातनं. सुरुवातीला तर लोकांनी किंवा तिथले जे सैनिक होते त्यांनी त्या टोपल्या तपासून बघितल्या, पण हे रोजचंच व्हायला लागलं की टोपल्या भरायच्या आणि त्याच्यातनं फळं हे ब्राह्मणांना दान दिले जायचे. हळूहळू सैनिकांनी ते तपासणं सोडून दिलं. अशातच एक दिवस शिवाजी आपल्या मुलासह त्या टोपल्यांमधूनच तिथून फरार झाले. लवकरच त्यांनी स्वतःची आग्र्यातनं सुटका करून घेतली. त्यांची चतुराई, त्यांचा गनिमी कावा आपल्याला या ठिकाणी सुद्धा बघायला मिळतो. शेवटी तो सुवर्णक्षण आलाच की त्या दिवशी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचं ठरवलं. 6 जून 1664 रोजी काशीचे ब्राह्मण गागाभट्ट यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. त्यांच्या राज्याभिषेकानंतरच त्यांना छत्रपती ही उपाधी देण्यात आली. त्यांच्या राज्याभिषेकावर डोळे लावलेली त्यांची आई की शिवाजी महाराजांप्रमाणे जिजाबाईंचं सुद्धा हेच स्वप्न होतं की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करावा आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची. हे स्वप्न आज पूर्ण झालेलं होतं. राज्याभिषेकानंतर साधारण 12 दिवसातच जिजाबाईंचा मृत्यू झाला. जणू त्यांनी फक्त त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच त्या जिवंत होत्या किंवा डोळ्यात प्राण आणून त्यांनी तो क्षण अनुभवला. हिंदवी स्वराज्याची त्यांचे स्वप्न पूर्ण झालेलं होतं, परंतु जलमार्गाने सुद्धा कधी त्यांच्या स्वराज्यावर कोणी हल्ला करायला नको याची सुद्धा पूर्ण खबरदारी त्यांनी घेतली होती आणि पहिल्यांदाच आपल्या इथे समुद्री सेनेचं निर्माणसुद्धा त्यांनी केलं होतं आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून सुद्धा संबोधलं जातं. शिवाजी महाराजांनी कधीही धर्मभेद जातीभेद मानला नाही. हिंदू सैनिकांबरोबरच त्यांच्या मावळ्यांमध्ये त्यांच्या सैनिकांमध्ये काही मुसलमानही होते. त्यांचे अंगरक्षक देखील काही मुसलमान होते. 1680 मध्ये त्यांचे निधन झाले व या स्वातंत्र्य सूर्याचा
अस्त झाला.